दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आणि युवा आंदोलनाने आता देशाचे लक्ष वेधून घेतले आहे। नीट यूजी परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रक्रियेतील अनियमितता आणि पारदर्शकतेच्या अभावी विरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि संपूर्ण प्रकाराची उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। आंदोलनादरम्यान संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना अडवले। यावेळी पोलिसांनी आंदोलकांमध्ये जोरदार धक्काबुक्की व संघर्ष झाल्याने अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली। राजधानीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे। विद्यार्थ्यांचा आरोप आहे की वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असून यूजी परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे। त्यामुळे केवळ दोषींवर कारवाई न करता संपूर्ण परीक्षा प्रणालीत व्यापक सुधारणा करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। दरम्यान विविध विद्यार्थी संघटना आणि काही राजकीय पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। सरकारकडून अधिकृत भूमिका आणि ठोस निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय।